पुढची महत्त्वाची बातमी, रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा तिढा मिटलेला असला तरी सुद्धा महायुतीमध्ये राजकीय धुसफूस कायम आहे। राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। दरम्यान राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावर जोरदार टीका केली आहे। महेंद्र दळवी यांच्या अकलेची कीव करावी वाटते, त्यांनी आत्मपरीक्षण करावं असा टोला तटकरेंनी लगावलाय। त्यावर दळवींनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अनिकेत तटकरे कोकणाचं सरोगसी बाळ आहे असं म्हणत तटकरे कुटुंबियांनी राजकीय परिभाषा करू नये असा उपरोधिक सल्ला महेंद्र दळवींनी दिलाय। त्यामुळे आता पुन्हा रायगडमधील महायुतीतील वाद चव्हाट्यावर आलाय। महेंद्र दळवींच्या एकंदरीत आकलन शक्तीची अकलेची कीव मला करायची वाटते। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या। आता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले। कधी त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता। मुळात कोकणवासियांनी किंबहुना आमच्या भरत शेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला। फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो। म्हणून बघायला सांगितलं की सरोगसी बाल जन्माला आले, त्याने आमच्याविषयी आकले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये। आता प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी, समृद्धी महामार्गावरील इगतपुरी बोगदा आज 1 तासासाठी बंद करण्यात येणार आहे। दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत हा बोगदा बंद राहणार आहे। या बोगद्यामध्ये अग्निशमन प्रतिबंधक उपाय योजनेचं प्रात्यक्षिक होणार असल्यामुळे हा बोगदा 1 तासासाठी बंद करण्यात येणार आहे। प्रात्यक्षिकाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आले आहेत। ही वाहतूक आता नाशिक इगतपुरी तसेच नागपूरहून मुंबईकडे जाणारी वाहतूक घाट मार्गे वळवण्यात येणार आहे। वाहन चालकांनी इगतपुरीपासून जुन्या मुंबई आग्रा महामार्गाने घाटातून प्रवास करण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलंय। त्याचबरोबर वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन केलंय। दरम्यान अग्निशमन यंत्रणेची कार्यक्षमता तपासण्यासाठी या प्रात्यक्षिकाचं आयोजन केलं आहे। बातमी आता आहे पालघरमधनं। पालघरच्या मासवण येथील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला 7 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। मयत श्रेयांश अंबातच्या कुटुंबाला आदिवासी विकास प्रकल्पाकडून 2 लाख तर संबंधित संस्थेकडून 5 लाख रुपये दिले जाणार आहेत। आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या आदिवासी सेवा मंडळाच्या निवासी आश्रमशाळेत पहिलीत शिकणाऱ्या श्रेयांशचा मृत्यू झाला होता। दरम्यान तापाची लागण झालेल्या 34 विद्यार्थ्यांपैकी प्रकृती सुधारलेल्या काही विद्यार्थ्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं। तर सध्या उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे।